हॅलो फॅमिली, आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी आहे स्वीट असा महाराष्ट्रीयन शिरा, जो प्रत्येक घरामध्ये महिन्यातून एकदा तरी बनतच असतो. तर इथे मी तुम्हाला झटपट रेसिपी सांगत आहे. तर मी पहिल्यांदा साजूक तूप घेतलेलं आहे. घरामध्ये जे माझ्याकडे ड्रायफ्रूट अवेलेबल होते मस्त असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते मी पहिले तुपामध्ये मस्त असे फ्राय करून घेतले आहेत, खरपूस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी जेवढा मला शिरा बनवायचा आहे तेवढा रवा मी तुपावरती मस्त असा खरपूस भाजून घेणार आहे. तर रवा असा भाजून घेतला ना, एकदम गोल्डन ब्राऊन करायचा आहे. कच्चा रवा जर ठेवला तुम्ही तर त्याचा शिरा चांगला नाही बनत, त्यामुळे टाईम लागला तरी चालेल. तुम्ही मस्त असं तुपावरती रवा फ्राय करून घ्या. इथे बघू शकता माझा जो रवा आहे तो मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. जोपर्यंत रव्याचा वास पूर्ण घरामध्ये पसरत नाही तोपर्यंत असा मस्त आपल्याला रवा मंद आचेवरती भाजायचा आहे. मोठ्या गॅसवर भाजू नका, नाहीतर तुमचा रवा जळून जाईल. तर इथे बघा मी पाणी टाकत आहे. तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध पण यूज करू शकता. माझ्याकडे थोडंच दूध अवेलेबल होतं, त्यामुळे मी थोडं दूध आणि थोडं पाणी असं दोन्ही पण मी यूज करणार आहे. जर तुमच्याकडे दूध अवेलेबल असेल तर तुम्ही पाणी स्किप केलं तरीही चालेल, तरीही तुमचा शिरा जो आहे तो मस्त छान होईल. आणि जसं माझ्याकडे पाणी आणि दूध मी दोन्ही पण यूज केलं आहे तसं पण जर तुम्ही केलं तरीही तुमचा शिरा जो आहे तो मस्त लागेल. कारण की जेवढं साजूक तूप जर आपण टाकलं ना शिऱ्यामध्ये, तर शिऱ्याचा जो मीन्स खमंगपणा आहे ना तो खूप छान वाढतो. आणि साजूक तुपाशिवाय शिऱ्याला काहीच महत्त्व नाही आहे. विदाऊट साजूक तूप तुमचा शिरा बनूच शकत नाही आणि एवढा भारी लागणार पण नाही. तर इथे आपण रवा जो आहे तो शिजून घेतलेला आहे दुधामध्ये. जर तुम्हाला फडफडीत हवा असेल तर तुम्ही कमी दूध आणि कमी पाण्याचा यूज केला तरी चालेल. इथे मला थोडासा कोरडा वाटत होता, त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे, कारण माझ्याकडचं दूध संपलं होतं. तुम्ही दूध पण ॲड करू शकता, किंवा नसेल पाहिजे तुम्हाला फडफडीत हवा असेल तर ते स्किप केलं तरीही चालेल. तर इथे मी आता साखर ॲड करणार आहे. साखर जी आहे ना ती तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ॲड करायची आहे. साखर ॲड केल्यानंतर पटापट हलवून घ्यायचं आहे. मस्त साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर आपला रवा जो आहे ना तो मस्त असा हलका होतो. इथे बघू शकता मी ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये किंचितसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे चव एवढी वाढते ना, तर नक्की एकदा ट्राय करून